तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री भावनेश्वरी यात्रोत्सव, भाविकांची लांबच लांब रांगा। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दड्डी मोदगा येथील श्री भावनेश्वरी देवीच्या यात्रेला गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक यात्रा परिसरात दाखल झाले आहेत। भाविकांच्या सोयीसाठी भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी, सलामवाडी ग्रामपंचायत तसेच यात्रा कमिटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून यात्रा परिसर गर्दीने फुलला आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर हुक्केरी तालुक्यात असलेल्या ताम्रपर्णी नदीकाठी वसलेल्या मोहणगा येथील श्री भावनेश्वरी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होतात। सुमारे 200 ते 300 वर्षाचा इतिहास असलेल्या या यात्रेचं महत्त्व आजही मोठं आहे। माघ पौर्णिमेच्या दिवशी भरणाऱ्या या यात्रेसाठी कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोव्यातील भाविक देखील मोठ्या संख्येने दाखल होतात। शस्त्र इंगळ्याचा कार्यक्रम, देवीला दंडवत व महानैवेद्याचा कार्यक्रम, पालखी मिरवणूक असं या यात्रेचं स्वरूप असतं। मंदिर आवारात पूजेचं साहित्य तसेच खेळणी आणि इतर साहित्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली असून मनोरंजनात्मक खेळ देखील दाखल झाले आहेत। दरवर्षीप्रमाणे परिवहन मंडळाच्या वतीनं भाविकांसाठी विशेष बसची सोय करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सेवा सुरळीत करण्यात आली असून यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। मंदिर परिसरासहित मंदिराच्या आतील बाजूस स्वयंसेवक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मंदिर परिसरात CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत। यात्रा परिसर गर्दीने फुलला असून पालखी मिरवणुकीने यात्रेची सांगता होणार आहे। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।